नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संतोष कान्हू चव्हाण विठाळा आज बेलोरा तालुका मानोरा जिल्हा यवतमाळ येथील विशाल विष्णुकाका ठाकरे यांच्या शेतामध्ये आलो आहे। विशाल या नवतरुणाची लोकमतला बातमी पाहिली। त्यांच्याकडे उत्कृष्ट संत्रा बाग आहे आणि सोबतच विशालने बरबटी, पालक, मेथी, सांबार, मुळा, गाजर अशा विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाचं नियोजन केलं आहे। आणि त्या नियोजनाविषयी, एवढ्या मोठ्या नियोजनाविषयी आपण दोन शब्द विशालला बोलण्यासाठी आज इथे आलो आहे आणि त्याचं मनोगत शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं हे माझी इच्छा आहे, म्हणून व्हिडिओ बनवला आहे। विशाल, आता पूर्ण किती एकर आपला भाजीपाला आहे? 6 एकर। 6 एकर। आता 6 एकर मध्ये आपण समजा काय काय घेतलं आहे? बरबटी, गांजर, मुळा, मेथी, सांबार, पालक एवढे पिकं घेतलेले आहेत। आणि आता एवढे पिकं एकत्र घेताना काढण्यासाठी काही त्रास होत आहे का? समजा आता बाजारपेठेसाठी काढणीसाठी म्हणजे पूर्ण एकत्रित झाला सर्व भाजीपाला, त्यामुळे काढणीला थोडा त्रास होत आहे। आता मी भेटीला येण्यापूर्वी जे फोनवर बोललो होतो की आपण जर टप्प्याटप्प्याने भाजीपाला लागवड केली तर मग मार्केटही चांगलं, म्हणजे मार्केटमध्ये आपण सहज माल विकू शकतो। तर विषय असा होता समजा येण्याचा आणि तुला सांगण्याचा, समजा की आता जसं समजा आपण एका दिवशी 5 वाफे मेथी, 5 वाफे पालक, 5 वाफे सांबार, 5-10 वाफे मुळे, 5-10 वाफे समजा आपली गाजर, 5-5 गुंठे समजा चवळी म्हणजे बरबटी, असं टप्प्याटप्प्याने जर आपण हे लागवड केली असती तर काही फायदा झाला असता का? हो, फायदा झाला असता। म्हणजे काढण्यासाठी मजुराचा त्रास नाही झाला असता, वन टाइम माल निघाला नसता समजा, असं तुला वाटतं का? नाही, बरोबर आहे, योग्य आहे। हे जे फॉर्म्युला आहे समजा दररोज एकदा 6 एकर तुम्ही पूर्ण लागवड वाटते। हो, जर आपण तेच लागवड समजा टप्प्याटप्प्याने जर 6 एकर मध्ये केली असती बरोबर तर आपला टप्प्याटप्प्याने माल निघाला असता। हो, बरोबर। तर टप्प्याटप्प्याने माल निघाला असता तर आपल्याला मजुरीचा त्रास वाचला असता, असं तुला वाटतं का? हो, बरोबर आहे, योग्य आहे। तर त्या हिशोबाने आपण आता समोर आता आलो आहे, पुढे आपण सानिध्यात आहोत। तुझं तरुणपण आहे आणि तरुणाने हे काम करणं कुटुंबासाठी गर्वाचा विषय का? आज तुमचा मुलगा पेपर मध्ये बातमी येत आहे, कसं वाटतंय? चांगलं वाटलं, चांगलं वाटलं। आज बाकीचे पोरं समजा व्यसनाधीन फिरून आले आणि आपला विशाल, ज्याला तुम्ही बंधू म्हणता, ते आज रात्रंदिवस समजा तुमच्यासोबत काम करते। कसं वाटतं? गर्व वाटतं ना? सर, गर्व वाटते। आज काळाची गरज आहे की नाही? हो, काळाची गरज। आज काकू वावरात दिसल्या, तुम्ही वावरात दिसले, सुनबाई वावरात दिसल्या। का जगाला आता काय सांगसाल? समजा जगाला शेतीमध्ये काम करून आपलं उत्पन्न वाढवायला पाहिजे का? शेतात उत्पन्न वाढवलंच पाहिजे, म्हणजे जसं आता आपली आत्महत्या करायची गरजच नाही। गरजच नाही। जसं आता आपली मेथीची पेंडी समजा 10 रुपये 10 रुपये चालली। आज 10 बाय 10चे जर वाफे आपण केले असते सुद्धा तर एका वाफ्यातून 40 पेंडी माल बाहेर पडला असता। आता 40 पेंडी माल म्हणजे 400 रुपयाचा वाफा 10 बाय 10 फूटचा, जे की 44,000 स्क्वेअर फूट मध्ये 440 वाफे बसतात। विशाल, तर 440 वाफ्याचे जर समजा आपण 400 नाही 200 रुपये जर धरलं तरी जवळपास 88,000 रुपये महिना येते निवळ मेथीच्या भविष्यात। आता हे वेगवेगळ्या पिकातून आपण जे समोर चाललो हे एक आदर्श आहे, हे आदर्श तरुणाने घ्यावा ही नम्र विनंती। जय सेवालाल। जय सेवालाल।